गडिंग्लजमध्ये मिळालं. ज्यांनी घाळी साहेब 64 वर्ष मागं हा संस्था सुद्धा सुरू केली. बहुतेक त्यांनी सुरू केलं नसलं तर काय होतं थोडा विचार करा. किती तर मुलं शिक्षण शक्यच नव्हतं. सगळ्यांना काय पुन्हा मुंबई जायचं शक्य होतं काय, पण नाहीतर कोल्हापूर. त्याच्यामुळं त्या काळात 64 वर्ष मागं ही संस्था सुरू केली आणि त्यांचे सगळे प्रॉपर्टी हा संस्थेला दिली. म्हणजे किती ग्रेट माणूस त्या काळात होते. त्यापैकी घाळीच तर हा संस्था मला सत्कार केले तर मला माझं हे श्रेय वाढलं ह्या संस्था सत्कारामुळे. कोरेसाहेब, आपल्यासुद्धा शिक्षण संस्था आहेत, वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल? विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक ते फक्त विद्यार्थ्यांना तेवढंच नाही. आज विद्यार्थ्यांना टाईम नाही. टाईम का नाही? आई वडील टाईम देत नाही त्यांना. सकाळी गेला शाळेत पुस्तक घेऊन त्याचं बॅग आणि हे घेऊन गेला, संध्याकाळी परत आल्यावर हां होमवर्क केलंस काय नाही, तो होमवर्क कर, बंद करते टी व्ही. तर तो मुलाला खेळायला टाईम कुठे आहे? तर त्याचं हे हेल्थ कसं चांगलं होणार? आम्ही शिक्षणाबरोबर आमच्या देशामध्ये संतुष्ट नागरिकांना तयार करायला पाहिजे ना. ह्याला कारण म्हणजे पेरेंट्सना एवढं प्रेशर ते मुलांच्यावर करतात की त्याचा मुलगा डॉक्टरच व्हायला पाहिजे, त्याचा मुलगा 98% काढायला पाहिजे, हे झालं. आणि शिक्षक पूर्वी कसं होते, शिक्षकांचं कसं होतं पूर्वी, स्वतः त्यांचा एवढा आवड होता मुलाबद्दल, म्हणजे विद्यार्थीबद्दल, संस्थेबद्दल. आज परिस्थिती शिक्षक कसं आहे, कुठं नोकरी मिळत नाही, मग ते लोक शिक्षक झाले. मला मी कुणाबद्दल वाईट बोलत नाही. कुठं नोकरी मिळालं का, म्हणजे त्याला कोण विचारायला रिझल्ट एवढं का पुअर रिझल्ट झालं का? खेड्यातले मुलं होतो त्यांना काय येत नव्हतं. म्हणजे आम्ही काय खेड्यातले म्हणजे मुलांना अक्कल नसतं काय? तर शिक्षकांचं पण जबाबदारी आहे आणि स्पर्धात्मक आहे. आणि गव्हर्नमेंटचं पण याच्यात काय आहे की फक्त नीट अभ्यास, शिक्षण कुठं थांबलं आहे म्हणजे नीट अभ्यासला का मग कॉलेजवरून नाही का, म्हणजे प्रत्येक गल्लीत ट्युशन आहेत आणि ते ट्युशन लोक मिलियनर झालेच आहे. मिलियनर झाले बरोबर मला. आणि ते पेरेंट्सना सुद्धा माझा मुलगा सर्व शिक्षण घ्यावं असं नाही. ते फक्त नीटचं तयारी, मेडिकल मिळालं ठीक आहे, नाहीतरी इंजिनिअरिंग. मग देश काय फक्त मेडिकल इंजिनिअरमुळं देश चालणार आहे काय? नाही. मग हिस्ट्री शिकणारे पाहिजे. नाही, हिस्ट्री माहिती नसलं तर पुढे काय करणार आहे? अर्थशास्त्र कुठं, इकॉनॉमिक्स असलं तर कसं?